नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शासनाच्या विविध निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी गावागावामध्ये अंगणवाडी सेविका अगदी प्रामाणिकपणे करत असतात। त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वीही होत असतात। अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगताच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेत। अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज एक बैठक झाली। बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी लोक उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले, अंगणवाडी सेविकांवरती अन्याय होणार नाहीत याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे। त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हा स्तरावरती होता कामा नयेत। त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना, येथील धार्मिक सण यावरती आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा। ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवलं असेल तर त्याचं खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवरती येतो। याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करावेत। नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी। त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा। रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असंही पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले। जिल्ह्यातील नद्यांमध्ये गाळ काढण्यासंदर्भात देखील आज एक मोठी बैठक करण्यात आली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी संदर्भामध्ये आता मंत्र्यांनी देखील स्वतः लक्ष घातलेलं आहे। तर मग पाहूयात की पुढे काय होते ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।